नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. औरंगाबादमध्ये अखिल भारतीय पेशवा संघटना नावाची संघटना आहे हे माहितही नव्हतं खरं म्हणजे. पण अखिल भारतीय पेशवा नावाची संघटना आहे औरंगाबादमध्ये आणि त्यांनी एक काहीतरी राज्यभरामधून सगळ्या ब्राह्मणांचं एक अधिवेशन बोलावलं होतं. त्या ब्राह्मणांच्या अधिवेशनामध्ये त्यांनी पुण्याच्या त्या मेधा कुलकर्णी म्हणून भाजपच्या खासदार आहेत त्यांचा सत्कार ठेवला होता आणि त्या सत्काराच्या निमित्ताने मेधा कुलकर्णी यांनी एक भाषण केलं आणि भाषणात काय बोलल्या त्या हे आधी तुम्ही हे बघा. त्या वर्तमानपत्रातली बातमी आहे ती. मेधा कुलकर्णींनी इतके तारे तोडलेत त्या भाषणात. त्या म्हणाल्या आहेत की महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता. यात सर्व समाजाचा काय दोष, मात्र संपूर्ण ब्राह्मणांवर त्याचा राग काढण्यात. आता पहिली गोष्ट अशी आहे की नथुराम गोडसेंनी गांधीजींचा खून केला. नथुराम गोडसेंनी केलेल्या गांधीजींच्या खुनाला बहुतांश मेजॉरिटी ब्राह्मण काय म्हणतात? खून या शब्दाऐवजी ते कुठला शब्द वापरतात? ते वध केला असा शब्द वापरतात. म्हणजे एका अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करून सुद्धा ते कृत्य करणाऱ्याला देवत्व देण्याचं स्वरूप हे बहुतांश ब्राह्मण लोक करतात. दुसरी गोष्ट, गांधीजींची हत्या झाल्यानंतर पेढे कोणी वाटले? ज्यांनी ज्यांनी साजरा केला ना, ज्यांनी पेढे वाटले गांधीजींच्या खुनाबद्दल, त्यांच्यावरती राग काढणार ना, स्वाभाविक आहे लोक. तर ही याच्यातली दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर अजूनही विरोधी राजकारणी समाजात द्वेष पसरवण्यासाठी त्या घटनेवरून ब्राह्मणांच्या विरोधामध्ये टीका करतात. 500 वर्षापूर्वी बाबरनी काहीतरी केलं म्हणून 500 वर्षानंतर तुम्ही इथल्या मुसलमानांना त्रास देता ना. मेधा कुलकर्णी, तूच जात होती ना पुण्यामध्ये हिरव्या रंगाच्या असलेल्या भिंतीला भगवा रंग रंगवायला. रंगाऱ्याचं काम कोण करत होतं? तुम्हाला 500 वर्षापूर्वी मोगलांनी केलं त्याच्याबद्दल तुम्हाला आज मुस्लिम समाजाला शिक्षा द्यायची. 400 वर्षापूर्वी औरंगजेबाने काहीतरी केलं त्यावरून तुम्हाला आत्ता मुसलमान समाजाला फासावर लटकवायचं. भारतभर दंगली करायच्या. एक धर्म पूर्ण, नुसता एक समाज किंवा एक समूह नाही, एक संपूर्ण धर्म तुम्ही नालायक लोक लक्ष करता. मेधा कुलकर्णी हे 500 वर्षापूर्वीच्या घटनांवरून 75 वर्षापूर्वीच्या घटनेवरून बोलायचं नाही का? नाही बोलायचं. आणि त्याच्यानंतर आजही किती ब्राह्मण RSS आणि भाजपचे विशेषतः हे किती जण नथुराम गोडसेचा धिक्कार करतात? हा याच्यातला सर्वात मोठा भाग आहे. आजही गांधीजींच्या हत्येचं समर्थनच करता ना. मग ते संसदेतले तुमचे दिवटे खासदार असो, ते काय हिंदू महासभा का काय ती लोक असो, ते समर्थनच करतात ना गांधीजींच्या खुनाचं. मग आज त्याच्याबद्दल टीका का नाही करायची? आणि वारंवार हे तुम्ही दाखवून देत आलात. सारखं बाबरांनी असं केलं, औरंगजेबाने असं केलं. एक लक्षात ठेवा, आज भारतामध्ये जे मुस्लिम आहेत ना ते बाय चॉईस इंडियन आहेत. त्यांना पर्याय होता पण ते गेले नाहीत. त्यांनी भारत हाच आपला देश म्हणून स्वीकारला. आणि मुस्लिम मनुष्य, हिंदू मनुष्य मेल्यानंतर काय करतात? त्याला अग्नी दिला जातो. त्याच्यानंतर त्याची राख गोळा केली जाते. ती राख कुठल्या तरी नदीत सोडली जाते. त्या नदीतलं पाणी कुठेतरी वाहत जातं. ते कुठेतरी समुद्राला मिळतं आणि समुद्रातून ते आणखीन कुठे कदाचित कराचीला जात असेल. समुद्रातलं पाणी, हिंदूचं राख ही ती कराचीला पोहोचत असेल समुद्रात गेल्यानंतर. पण मुस्लिम समाजातला माणूस मेल्यानंतर त्याचं इथल्याच मातीत दफन केलं जातं. तो याच देशाच्या मातीत मिसळून जातो. त्यावेळेला नाही आठवत समाजातला द्वेष, धर्मातला द्वेष, हे तेव्हा नाही आठवत तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन एक शोध लावलाय तिने. मनुस्मृती ज्यावेळी लिहिण्यात आली त्यावेळी एकट्या ब्राह्मणांनीच ती लिहिली असं नाही. जे मनु होऊन गेले ते सर्वच ब्राह्मण होते. यावर विश्वास असायचं कारण नाही. का नाही? याच्यावरती का विश्वास नाही? मुळामध्ये लिहिण्या वाचण्याची कला कोणाला अवगत होती त्यावेळेला? हे सगळे ऋषी मुनीन हे होते त्यावेळेला, मनु विनू. फक्त ब्राह्मणांना अधिकार होता शिक्षणाचा, फक्त. त्यामुळे तेच लिहू शकत होते. म्हणून मनु हा ब्राह्मणच होता आणि म्हणून त्यांनी ब्राह्मणांना सोयीची आणि इतर सर्वांचं शोषण करणारी अशी मनुस्मृती लिहिली. आर्थिक, सामाजिक, शारीरिक हर प्रकारचं शोषण केलं
त्या मनुस्मृतीमुळे हजारो वर्ष केलं गेलं. त्यामुळे हे लॉजिक आम्हाला इथं पटवूच शकत नाहीत. त्याच्यानंतर शेंडी दानव्याचे असे कुठलं हिंदुत्व नाही. अहो बाई, तो आत्ता महात्मा फुलेंवरचा एक चित्रपट आला. त्या चित्रपटाच्या वेळेला अशीच अखिल भारतीय ब्राह्मण संघटनेची ती बाई ती गेली होती कलेक्टरकडे निवेदन द्यायला आणि त्यावेळेला बाईट देऊन काय म्हणाली की शेंडी आणि जानवं ही आमची अस्मिता आहे, म्हणजे जातीय अस्मिता तुम्हाला आहे आणि तुमच्या या अस्मितेबद्दल इतरांनी टीका नाही करायची. असं होणार नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर ही काय म्हणते, आपण सर्वजण आधी हिंदू आहोत, त्यामुळे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. पण तुमचा तो परशुराम होता ना, तो परशुराम असताना या देशात मुस्लिम नव्हते, सगळे हिंदूच होते. तेव्हा या परशुरामाने काय केलं म्हणून तुम्ही सांगता? 21 वेळेला संपूर्ण पृथ्वी, भारत नाही, 21 वेळा संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. 21 वेळेला पृथ्वीवरचे सर्व क्षत्रिय परशुरामानी मारले. का हो? त्यावेळेला तर मुस्लिम नव्हतेच ना, फक्त हिंदू होते. मग फक्त हिंदू आल्यानंतर तुम्ही कसे वागता हे परशुरामाने दाखवलं. मला एका बावळट RSS वाल्याचा फोन आला होता आणि मला म्हणे तू अकबराच्या त्या शाही स्नानाबद्दल काय बोलतो, अकबर आक्रांता होता. म्हटलं परशुरामापेक्षा कमीच होता. परशुरामाने त्याची जात सोडून उरलेले सगळेच मारून टाकले, 21 वेळा मारले. अकबराच्या दरबारामध्ये निदान बिरबल होता, तानसेन होता, तोरडमल होता, त्याचा अर्थ खातं फायनान्स मिनिस्टर, त्याच्या सैन्यामध्ये अनेक हिंदू होते. अकबराच्या दरबारातले 35% मंत्री हे हिंदू होते. म्हणजे मुस्लिम राजांनी 35% आरक्षण दिलं होतं हिंदूंना. त्यामुळे अकबरापेक्षा परशुराम मोठा आक्रांता होता. असंच जर असेल तर, हेच लॉजिक लावायचं असेल तर आता ही सांगते, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, मुळामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणाची तुम्हाला कोणी ठेका दिलाय का? तुम्ही नव्हतात आणि मोगल 900 वर्ष राज्य करत होते. ख्रिश्चन असलेले ब्रिटिश 150 वर्ष राज्य करत होते. त्या 1000 वर्षामध्ये हिंदू धर्म टिकलाच ना, नुसता टिकला नाही, वाढला. ही तर वस्तुस्थिती आहे ना. आता हिंदू पंतप्रधान, हिंदू गृहमंत्री, हिंदू संरक्षण मंत्री, हिंदू मुख्यमंत्री, हिंदू राज्याचा गृहमंत्री आणि हिंदूंचं रक्षण करण्याची गरज आहे. याचा अर्थ हे सर्व तुमचे नालायक आहेत. पंतप्रधान सुद्धा, गृहमंत्री सुद्धा, संरक्षण मंत्री सुद्धा, जे त्यांनी वारंवार दाखवूनही दिले. आणि हे महाराष्ट्रापुरतं झालं तर मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यांची नालायकी सिद्ध केली आहे, म्हणून तुम्हाला असं बोलावं लागतं की हिंदूंच्या रक्षणाची गरज आहे. अदरवाईज हिंदूंवर काही आक्रमण नाहीये. कुठल्याही मुस्लिमांनी गेल्या 77-78 वर्षात कोणत्याही मंदिरावर अतिक्रमण केलेलं नाही. कुठलाही मुस्लिम उद्योगपती या देशाच्या बँकांची कर्ज बुडवून पळून गेलेलं नाही. कुठल्याही मुस्लिमांनी महात्मा गांधींपासून ते अगदी गौरी लंकेश, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यापर्यंत एकाचीही हत्या केलेली नाही. हे लक्षात घ्या. मुस्लिमांनी कधीही कुठल्या हिंदूंच्या मंदिरावरती या 77-78 वर्षात स्वतंत्र भारतामध्ये कधीही कुठल्या मंदिरावरती कुठलं मांस फेकलेलं नाही. ते फेकणारे, हिंदू मंदिरांमध्ये मांस फेकणारे ज्या वेळेला पकडले गेले त्यावेळेला ते हिंदूच होते, बुरखा घालून आलेले होते, हे असं सापडलं. आता गेल्या 10-11 वर्षामध्ये पाकिस्तानच्या ISI साठी स्पाईंग करणारे सगळेजण कोण होते, कुठल्या संघटनेशी संबंधित होते? प्रदीप कुरुलकर पासून ते कोण तो शुक्ला आणि पांडेन मिश्रापर्यंत हे सगळे. आणि मग याच्यातले मेजॉरिटी जण पाकिस्तानची गुप्तगिरी करणारे, मेजॉरिटी पकडले गेलेले, मेजॉरिटी कुठल्या जातीचे होते? मेधा कुलकर्णी अभ्यास करा जरा आणि ही असली लॉजिक सांगू नका. ब्राह्मणांवर अकारण टीका होत नाहीये, सकारण होते आहे, साधार होते आहे, आधारासह, पुराव्यासह, ऐतिहासिक दाखल्यांसह. छत्रपती शिवाजी महाराजांना फसवणारा हा कोण होता? काय तो कृष्णाजी भास्कर, तो कोण होता? त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू व्हावा यासाठी आणि अफजल खान यशस्वी व्हावा यासाठी वाईमध्ये यज्ञ घालणारे कोण होते? ते दक्षिणा अफजल खानाकडून घेणारे कोण होते? आणि हे सगळी उदाहरणं सांगत असताना मेधा कुलकर्णीला गोपाळकृष्ण गोखले हे चित्पावन ब्राह्मण आठवत नाहीत, मेधा कुलकर्णीला साने गुरुजी आठवत नाहीत, मेधा कुलकर्णीला आगरकर आठवत नाहीत, कर्वे आठवत नाहीत, विनोबा भावे आठवत नाहीत.
तिच्या स्मरणामधले जे ब्राह्मण आहेत ते हेच आहेत फक्त. नथुराम गोडसे, विनायक दामोदर सावरकर, पप्पू गोळवलकर, नारायण आपटे, हेच ना. हे हे या बाजूची कोणी आठवत नाहीत. त्यामुळे मेधा कुलकर्णी हा तुमचा बुद्धिभेदाचा प्रयत्न सपशेल थोबाडावर आपटलाय, तोंडावर आपटलाय, हे लक्षात घ्या. आणि ज्या ज्या वेळेला असा साळसूदपणा करू पाहाल की मनुस्मृतीच्या आत्ताच्या ब्राह्मणांशी काय संबंध, तसाच संबंध जसं 500 वर्षापूर्वीच्या बाबरचा आत्ताच्या मुस्लिमाशी तुम्ही जोडता, 400 वर्षापूर्वीच्या औरंगजेबाचा संबंध तुम्ही जसा आत्ताच्या मुसलमानांशी जोडू पाहता, तसाच मेधा कुलकर्णी तुम्ही आणि तुमच्या या संघ परिवारातले जितके जण असा बुद्धिभेद करायचा प्रयत्न कराल, त्या त्या वेळेला थोबाड फोडून टाकलं जाईल असं प्रत्युत्तर मिळेल, शाब्दिक. हे लक्षात ठेवा. या असल्या बुद्धिभेदाचे प्रयत्न भाजप आणि RSS कडून सतत चालू राहतील. आपण सर्वांनी अत्यंत दक्ष राहणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीत बुद्धिभेद होऊ द्यायचा नाही. आम्ही तो उत्तर देऊच, पण ज्यांना विचार करायला पण वेळ नाहीये, जे कुंठित झालेले आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि असे येणारे व्हिडिओ पोहोचवत राहा. तुम्हाला या बुद्धिभेदाच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं हे इथे खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना आग्रह करा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी. धन्यवाद.